जिवंतपणे स्वतःचं धावं करणारे, माझ्या मरणानंतर पत्नीचे कुंकू पुसू नका, गळ्यातलं मंगळसूत्र तोडू नका, बांगड्या फोडू नका म्हणणारे हे आहेत सौंदाळा गावचे सरपंच शरद अरगडे। मरणानंतर दहाव्याचे कर्मकांड केल्यावर मेलेला माणूस संतुष्ट झाला तरच तो कावळ्यात शिरतो आणि पिंड शिवतो। ही केवळ अंधश्रद्धा आहे हे सिद्ध करण्यासाठी जिवंत माणसाचं धावं केलं गेलं आणि तरीही कावळ्याने शिवलं, कारण कावळ्याला माहित नसतं की माणूस जिवंत आहे की मेलेला। कावळा शिवला तर पितृदोष, नाही शिवला तरी पितृदोष, या व अशा अनेक अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या लोकांसाठी हे विचार न पटणारे आहेत। पण इतकंच नाही, त्यांच्या मरणानंतर त्यांच्या पत्नीचे कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, हातातल्या बांगड्या फोडणे अशा विधवा प्रथा पाळण्यासाठी त्यांच्या पत्नीवर दबाव आणू नये म्हणून त्यांनी बॉन्ड पेपरवर प्रतिज्ञापत्र लिहिले। नवऱ्याच्या मरणानंतर पत्नीच्या जगण्याला हसण्याला नाव ठेवणारा समाज आईवडिलांच्या जिवंतपणी त्यांचे हाल आणि मरणानंतर श्राद्धाचे कर्मकांड करतो। मोक्ष जर कावळा शिवल्याने मिळाला असता तर भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली नसती, गौतम बुद्धांनी ज्ञानमार्ग दाखवला नसता।